हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी उमाशंकर घारशी, रिटायर्ड हेडमिस्ट्रेस, आनंदगड विद्यालय नंदगड. आज 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश थर्ड लँग्वेजमधील सेकंड लेसन ॲट द झू तुमच्यासाठी घेऊन येत आहे. हा लेसन परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. द नेम ऑफ द लेसन इज ॲट द झू. डू यू नो what is the meaning of zoo? Yes, who will tell what is the meaning of zoo? Yes, in Marathi zoo means प्राणी संग्रहालय. बघा, मराठीमध्ये त्याचा अर्थ खूप मोठा आहे. प्राणी संग्रहालय, ज्या ठिकाणी प्राणी असतात. मग तुम्ही म्हणाल फॉरेस्टमध्ये सुद्धा प्राणी असतात. हो, अगदी बरोबर आहे. फॉरेस्ट, what is the meaning of forest? Forest is the home of many animals and creatures. आणि हे प्राणी जंगलात सुद्धा असतात. अन्नासाठी, निवाऱ्यासाठी हे प्राणी जंगलात राहतात. परंतु असे अनेक प्रकारचे प्राणी एका ठिकाणी वास्तव्य करतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये फक्त झू असे म्हणतो. 3च अक्षर आहेत बघा, झू, ZOO. परंतु मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे प्राणी संग्रहालय. मग असं झू तुम्ही शाळेच्या ट्रिपला गेल्यावर नक्कीच पाहिला असणार. हो, कुठे पाहिलं सांगा बघूया. ओके, येस, मैसूर. मैसूर हे झूसाठी प्रसिद्ध आहे. आणि आपल्या इथे बेळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा भुत्रामट्टीला असंच एक झू आहे, ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे प्राणी असतात. तर आज आपण हा लेसन सुरू करूया. दिस इज द लेसन. द लेसन इटसेल्फ इज अ लेटर. हा लेसन म्हणजे लिटरेचरच्या, वाङ्मयाच्या कुठल्या रूपात आहे तर तो पत्राच्या रूपात आहे. बघा, लेसनची सुरुवातच माय डिअर विष्णूनी केलेली आहे. ओळखा बघू. माय डिअर विष्णू, माय डिअर फ्रेंड, माय डिअर फादर, माय डिअर पप्पा, माय डिअर मम्मी. असं आपण केव्हा लिहितो? येस, अगदी बरोबर. पत्राची सुरुवात करताना हे आपण लिहितो. हा लेसन जो आहे तो पत्राच्या स्वरूपात लिहिलेला आहे. हा लेसन, हा धड्याचा भाग माय डिअर विष्णू, तर कुणी लिहिलेला आहे? त्याचा भाऊ गोपी. गोपीनी हे पत्र लिहिलेलं आहे आपल्या भावाला विष्णूला. केव्हा लिहिलेलं आहे? 17 फेब्रुवारी 1959. खूप वर्षापूर्वी हे पत्र लिहिलेलं आहे. आणि या पत्रामध्ये त्यांनी ह्या झूचं वर्णन केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे काय? इट इज अ होम ऑफ मेनी ॲनिमल्स अँड क्रिएचर्स. आणि द फॉरेस्ट प्रोव्हाइड्स फॉर दीज ॲनिमल्स फूड अँड शेल्टर. येस, परंतु फॉरेस्टपेक्षा तुम्ही फॉरेस्टमध्ये जर फिरायला गेला तर अशा प्राण्यांना बघून नक्कीच तुम्ही घाबरून पळून येणार. तसं झूमध्ये होत नाही. झू इज अ अट्रॅक्टिव्ह प्लेस. प्राणी संग्रहालयामध्ये हे सगळे प्राणी एका विशिष्ट एरियामध्ये त्यांनी ते ठेवलेले असतात. त्यांना तिथे फिरायला जागा असते. म्हणून झूमध्ये आपण सगळ्या प्रकारचे प्राणी पाहू शकतो. झू इज अ अट्रॅक्टिव्ह प्लेस. बघा, विष्णूने सुरुवात केलेली आहे पत्राची. आय हॅड प्रॉमिस्ड यू अ लेटर अँड हिअर इट इज. विष्णूला सांगत आहे गोपी की मी तुला प्रॉमिस केलं होतं, मी तुला एक पत्र पाठवीन. इट इज ऑल अबाउट मंकीज, एलिफंट्स, कॅमल्स अँड अदर बीस्ट दॅट आय सॉ इन ए झू. आय म्हणजे कोण इथे? गोपी. गोपीनी प्राणी संग्रहालयाला भेट दिली आहे आणि त्या ठिकाणी गोपीनी मंकीज, एलिफंट्स, कॅमल्स, अनेक प्राणी त्यांनी पाहिलेले आहेत. आणि त्या सगळ्या प्राण्यांचं वर्णन
गोपीने आपल्या भावाला ह्या पत्रातून केलेलं आहे. आय सॉ इन ए झू. हे सगळे प्राणी गोपीने झू मध्ये पाहिले आहेत. झू मध्ये म्हणजे प्राणी संग्रहालयमध्ये. सी द ॲनिमल आय सॉ फर्स्ट वेअर द एलिफंट्स. झू मध्ये जाता क्षणी गोपीने सर्वप्रथम कुठला प्राणी पाहिला असेल तर अनेक प्रकारचे त्यांनी एलिफंट्स बघितलेले आहेत. कोणकोणते एलिफंट्स आहेत बघा तिथे. देर वेअर ए बेबी एलिफंट, मदर एलिफंट अँड ए ग्रँडपा एलिफंट. बेबी एलिफंट म्हणजे खूप छोटं एलिफंट की अगदी लहान. मदर एलिफंट म्हणजे त्या बेबी एलिफंटची मदर. आणि ग्रँडपा एलिफंट तुम्हाला माहिती आहे ना. ग्रँडपा, ग्रँडमदर, ग्रँडफादर वय झालेलं ते एलिफंट. द बेबी एलिफंट वॉज रॉकिंग दो इट्स चेन लेग्स. बघा त्या बेबी एलिफंटला काय केलं होतं. चेननी, पायामध्ये त्याच्या चेन होती आणि त्याला एका सापळ्यामध्ये त्यांनी बांधलं होतं. अँड द मदर एलिफंट वॉज लुकिंग सॅड. सॅड, सॅड म्हणजे दुःखी. व्हॉट इज द अपोजिट वर्ड ऑफ सॅड? डू टेल मी. येस, व्हॉट इज द अपोजिट वर्ड ऑफ सॅड? येस, हॅपी. इथं झू मध्ये मदर एलिफंट वॉज लुकिंग व्हेरी सॅड अँड द बेबी एलिफंट वॉज रॉकिंग इट्स चेन्ड लेग्स. देन द ग्रँडपा एलिफंट was saddled and girthed with his trappings. बघा तुम्ही पाहिलंच असेल, मोठा हत्ती घेऊन पूर्वीचे लोक येत होते आणि त्या हत्तीवर लहान लहान मुलांना बसवून हत्तीवरनं लहान मुलांना काय मारतात, चक्कर मारत होते. तर त्याप्रमाणे या ठिकाणी ग्रँडपा एलिफंटच्या वर एक छानपैकी एक खोगीर ठेवलेला आहे, सापळा ठेवलेला आहे, त्याला अशी शिडी आहे. आपण कुठल्याही मोठमोठ्या गार्डनमध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला हे एलिफंट बघायला मिळतात की ज्या ठिकाणी मुलांना त्या हत्तीवर बसवून एक चक्कर मारली जाते. आता आपण 3 एलिफंट इथे पाहिले. एक बेबी एलिफंट, इट वॉज रॉकिंग इट्स चेन लेग्स. Mother elephant was looking very sad and grandpa elephant was saddled and girthed with its trappings. The keeper and unchained its legs and the elephant was moving about with a cargo of excited children on its back. प्रत्येकाला हे लहान मुलांना प्राणी पाहायला आवडतात आणि हत्तीवर बसून एक चक्कर मारायला तर लहान मुलांना फारच आवडते. ते खूप एक्साइटेड असतात. ॲट दिस साईट आय वॉज रिमाइंडेड ऑफ द ॲम्बिशन. बघा ॲम्बिशन. ह्या एलिफंटना पाहता क्षणी गोपी ज्यावेळेस लहान होता, गोपीला लहानपणची एक गोष्ट आठवली. त्याचं एक ॲम्बिशन होतं त्यावेळेस. ऑफ माय चाइल्डहुड. चाइल्डहुड म्हणजे बालपण. बालपणामधली त्याचं देह त्याला आठवलं की एलिफंट पाहता क्षणी त्याला असं वाटायचं की अरे वा, आपण पण या हत्तीवर एक चक्कर मारून यावी. आणि आज तो मोठा झाल्यावर जेव्हा त्या झू मध्ये गेला, ते एलिफंट पाहून त्याला बालपणाची आठवण झाली. आय वॉज रिमाइंडेड ऑफ द ॲम्बिशन ऑफ माय चाइल्डहुड टू राईड ऑन ॲन एलिफंट. आणि ते लहान मुलांना हत्तीवर बसून चक्कर मारताना गोपीला बालपणाची आठवण झाली. बट अलास, परंतु अरे रे रे रे, आय वॉज नाऊ नो लॉंगर ए चाइल्ड. पण गोपी आता तुमच्यासारखा लहान नव्हता, तो मोठा झाला होता. पण लहान असताना नेहमी त्याला वाटायचं हत्ती बघितलं की आपण पण हत्तीवर बसावं आणि एक चक्कर मारून यावी. सी, आपण या पॅरेग्राफमध्ये 3 टाईपचे एलिफंट बघितलो. बेबी एलिफंट, मदर एलिफंट आणि ग्रँडपा एलिफंट. आणि गोपीने झू मध्ये जाता क्षणी त्यांनी फर्स्ट जर कुठला प्राणी बघितला असेल तर तो
elephant. Yes. Next, I moved on to see the camels. First, elephant. Second, camels. एलिफंट पाहून झाल्यावर गोपी झू मध्ये पुढे गेल्यानंतर त्याला काही कॅमल्स दिसले. कॅमल बघून त्याच्या मनामध्ये कुठला विचार आला? हाऊ अगली द बिस्ट्स आर. अरे रे रे रे, किती अगली आहेत हे. अगली. येस, अगली म्हणजे अतिशय कुरूप दिसायला. आता आपण मगाशी पाहिलं, व्हॉट इज द अपोजिट वर्ड ऑफ सॅड? दॅट इज हॅपी. And what is the opposite word of ugly? Beautiful. How ugly the beasts are. Beast म्हणजे हे कॅमल्स आहेत आणि beast. Wild animals are beast, but they looked kind and good. These camels are ugly, but they are kind and good. You will ask the question, which animal did the gopi see at first in the zoo? That is the elephant. Which animal he saw the next? That is the camels. Camels वर पण तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. How are the animals? How the camels are? Camels are ugly, but they are kind and good. Yes, we have seen the elephants, then camels. Now the gopi, he go ahead in the zoo and he saw the next animal. Nearby was an antelope. Next he saw, first is the elephant, second is the camels, next is the माहिती तुम्हाला अँटिलोप म्हणजे काय? येस, अँटिलोप म्हणजे काळवीट. पॅडॉक अँड आय वेंट देअर. बघा, अँटिलोप त्यांनी पाहिला. अँटिलोप पॅडॉक जात होता तो, अँड आय वेंट देअर. त्यांनी काय पाहिलं अँटिलोपच्या बाबतीत? आय सॉ अ व्हेरी यंग अँटिलोप रेसिंग मॅडली अराउंड. त्यांनी यंग अँटिलोप पाहिलं आणि ते यंग अँटिलोप काय करत होतं? राऊंड राऊंड मॅडली आपल्या भोवतीच ते तिथं फिरत होतं. इट लीप्ड. लीप म्हणजे उडी मारणे. ते काय करत होतं? आपल्या भोवती फिरत होतं. लीप म्हणजे उडी मारत होतं. स्प्रँग अँड टर्न राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड, फास्टर अँड फास्टर. येस, बघा अँटिलोप झू मध्ये काय करत होतं ते तिथे सांगितलेलं आहे. रेसिंग मॅडली अराउंड, इट लीप्ड, इट स्प्रँग, टर्न, राऊंड अँड फास्टर अँड फास्टर. हे तुम्ही अँटिलोपच्या बाबतीत हे सगळे शब्द लक्षात ठेवायला पाहिजे. आफ्टर अ व्हाईल इट स्टॉप्ड ऑल ऑफ ए सडन. इतकं सगळं केल्यानंतर सडनली अचानक ते अँटिलोप काढते. इट स्टॉप्ड सडन अँड स्टूड स्टील, नन द वर्स फॉर इट्स अँटिक्स. ही सगळी चेष्टा अँटिलोपने आपल्या स्वतःबरोबरच केल्यानंतर ते एकदम थांबलं. देन इट टम्बल्ड डाऊन in very middle of a heap of grass, and as I left the place I saw it fast asleep there. फार माकड चेष्टा केल्यावर, फार उड्या मारल्यानंतर, राऊंड अँड राऊंड फिरल्यानंतर ते सुद्धा कंटाळलं. त्यानंतर ते काय केलं? अचानक बसलं ग्रासमध्ये म्हणजे गवतामध्ये लोळलं आणि तिथेच ते अँटिलोप झोपी गेलं. बघा, आपण कोणकोणते प्राणी, आपण म्हणजे गोपीने कोणकोणते प्राणी झू मध्ये पाहिले आणि त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे हे आपण आतापर्यंत पाहिलं. फर्स्ट, गोपी सॉ एलिफंट्स, and in elephants at the first he saw baby elephant. That baby elephant was rocking though its chained legs. Then he saw mother elephant. Mother elephant was looking sad. Third, he saw grandpa elephant.
and children are very excited to sit on that grandpa elephant. And at that time, Gopi remembered his childhood, but again he remembered no, he was not now a child. Alas, he was not a longer child. Next animal Gopi saw in the zoo, that is camels. जेव्हा त्यांनी कॅमल बघितले त्यावेळेस त्याच्या मनामध्ये विचार आला, ओ हाऊ अगली दे आर. बट पुन्हा त्याला असं वाटलं, कॅमल्स आर अगली बट दे आर काइंड अँड गुड. येस. थर्ड एनिमल Gopi saw in the zoo, that is antelope. Antelope paddock, and he went there. And antelope, what was that antelope was doing? He was racing madly round and round, round and round. वेड्यासारखा अँटिलोप स्वतः भोवतीच फिरत होता, फास्टर अँड फास्टर. ही वॉज लीप्ड, उड्या मारत होतं, फिरत होतं. ऑल ऑफ सडन ही स्टॉप्ड. एकदम सडनली ते स्टॉप झालं. स्वतःची माकड चेष्टा स्वतःचीच करून ते स्टॉपल झालं. टंबल्ड जाऊन अडखळलं ते. ही टंबल्ड इन अ ग्रास. गवतामध्ये ते लोळलं. अँड ही वॉज अस्लीप देअर. आणि तिथेच ते झोपी गेलं. गोपीने एलिफंट्स, कॅमल्स आणि अँटिलोप ह्याविषयी ह्या धड्याच्या पहिल्या पार्टमध्ये आज आपण माहिती घेतली. राहिलेला ह्या लेसनचा सेकंड पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया. आणि ह्या लेसनवरील प्रश्न उत्तरं आणि काही ग्रामर असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहूया. ओके, थँक्स टू ऑल.